महसूल सहाय्यक झालाय म्हणलं, चांगलं घर आहे आमचं. सहिताला सईताला नाही सांगितलं म्हणलं मी. सहिता म्हणला की तू आता नाही हो, एक काहीतरी सांग रे. अरे पोरगी आहे ती एसटीची सीट एक काय रुमाल टाकली मई झाली म्हणून. काय दादा तू बी गप्पा करायला. अरे एमपीएससी मधून काय असं शिकवलं का? एमपीएससीचा विषय मधात काढू नको. एपाय सुधाकर नाही, थांब एमपीएससीचा विषय मधात काढू नको. एमपीएससीचा याच्यात काहीच संबंध नाही. हे पाय मो काही म्हणणं नाही, पण मी माझ्या प्रेमासाठी शेवटपर्यंत लढणार म्हणजे लढणार. आता इथं चावडीवर आता बैठक बोलवलेलीच आहे, तर मी तुम्हाला सांगतो पहा. आता त्या मो संगीतावर प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी काही करू शकतो. आणि असं कोणी उठून जर तिच्या संग लग्न केलं, आता जे भले मग भाऊ असेल, पण संगीतावर मी प्रेम करतो म्हणल्यावर तिच्या संग लग्न मी करणार. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला आमचे फोटो पण दाखवू शकतो. बारके दे रे फोटो. हे पहा तुम्हाला फोटो दाखवतो, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल का आमचं प्रेम आहे म्हणून. हे कुठे गेलं माय हे फोटो. हे पहा हे फोटो आहे. हे आम्ही महाबळेश्वरला गेलतो फिरायला, तेव्हाचा फोटो आहे. पहा हे फोटो. आता मी जरी खोटं बोलत असलो तरी फोटो खोटे बोलतील का? आणि हे पहा हे फोटो तर मागच्या महिन्यातला फोटो आहे. आम्ही परभणीच्या उरसात गेलतो तेव्हा वाद्यव संघ आला होता. वाद्यवनं म्हणलं फोटो काढ, तर हे उरसातला फोटो काढला होता वाद्यवनं परभणीच्या. पहा आणि हे औंढ्या नागनाथाचा फोटो आहे, महाशिवरात्री काढलेला आहे. हे पहा सगळे फोटो येते. म्हणजे मी काय खोटं बोले ना. संगीतावर मोह प्रेम आहे आणि तिच्या संग मीच लग्न करल. आणि आता ह्यो म्हणायला हे पाहून आलाय त्याला लग्न करायचं, तर हे काय मला पटत नाही. हे सगळे घ्या फोटो. पहा तुम्ही. अरे काय मोबाईलमध्ये काढले का नाही फोटो? मोबाईलमध्ये फोटो सगळे फोटोच्या प्रिंट काढून आल्या तो. तर आता फोटो पाहिले तुम्ही तात्या, आता तुम्हीच सांगा कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर मंडळी फोटो पाहिलेले आहेत मी सगळे आता. पण मला असं वाटतं का आपण चावडीवर बैठक बोलवलेली आहे, तर या खटल्यासाठी आपण एकदा दत्ताचं म्हणणं काय ते बी ऐकून घेऊयात. आणि त्याच्या बाद मग आपण काय जे ते ग्रामपंचायतीचा सरपंचाचा सगळ्याच्या मनानं आपण निकाल देऊयात. दत्ताच्या आधी मला काहीतरी सांगायचं आहे का. दत्ता संघ परभणीला पोरगी पाहायला मी स्वतः गेलो होतो. मग हिंगोलीचे मामा आहेत का, ते मला म्हणले होते का आपल्या पाहुण्याची पोरगी आहे म्हणे परभणीची, तर तिच्यासाठी एखादा चांगला शिकला सवरलेला पोरगा पाय. तर दत्ताला नोकरी लागली होती आणि माझ्या पाहुण्यातला होता, काय दारू पित नाही, गुटखा खात नाही. मी म्हटलं दत्ता चांगला आहे. खरं तर त्या पोरीसंग मॅच लग्न केलं असतं, पण मग लग्न ऑलरेडी झालेलं आहे आणि 2-2 बायका म्हणल्यावर काठ लागायचा भाव नाही का. मग मी मामाला म्हटलं का बा दत्ता मग मित्र आहे म्हटलं, ते चांगलं आहे म्हटलं. मग आम्ही फिक्स केलं. मग काळं मौन्या, फाटकं जीवन्या, सुदीप गुठे आम्ही सगळे दत्ता संघ पोरगी पाहायला गेलो. दत्ता तू सांग आता. सगळे नीट ऐकून घ्या. दत्ताचं काय म्हणणं आहे हो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 3 वर्षापासून माझ्या घरचे माझ्यासाठी पोरगी पाहिलं तर लग्नाला नाही का. पण कोणी मला पोरगी देईना गेलं, तर काहून तर मला नोकरी नव्हती. मग मी बी परेशान होतो. मग म्हातारी सगळेच परेशान होते का दत्ताचं वय वाढायले, लग्नासाठी कोणी पोरगी देईन म्हणून. पण आता या बारच्यानं मी MPSCमधून क्लर्कची पोस्ट काढली, महसूल सहाय्यक, आणि लगेच स्थळ यायला लागले. मग हे आता पंढरी म्हणला का त्याच्या मामाच्या पाहुण्याची आहे म्हणून पोरगी, आपण पाहायला जाऊ. मी म्हटलं चला जाऊ. परभणीचेच आहे म्हटल्यावर काय लय लांबही होत नाही का. मग काळं मौन्या, फाटकं जीवन्या, पंढरी, सुदीप गुटे आम्ही पप्प्याच्या गाडीत गेलो परभणीला. आणि पोरगी पाहायचा कार्यक्रम झाला. पोरगी पसंत पडली आणि मग ठरलं. आणि आता घरी आल्यावर हे म्हणाले का बा मला पोरगी पसंत आहे. दादा आपलं सांगायला मी काय म्हणालो, तुम्ही सांगून द्या पटकन का तुमचं त्याचे प्रेम हो म्हणून, नाही तर ते म्हणाल मलाच लग्न करायचे. तर मंडळी मला असं वाटतं की आपण दत्ताची बाजू ऐकलेली आहे. आणि आता आपण तुम्हाला काय वाटते सांगा एकदा मला. मला असं वाटते का याच्यात विचार करण्यासारखं काय नाही. मला पोरगी पसंत आहे. आणि पोरीला मी माडीवर जाऊन बोललो होतं तिच्या एकांतात, तर ती बी गालातल्या गालात हसू लागली. म्हणजे तिला बी मी पसंत आहे असा आपण अंदाज पकडू शकतो. एकदा का तिच्या बापाला होकार कळवला का तारीख काढून लग्न करायला मोकळे. बाकी याच्यावर जास्त विचार करायचा, विनिमय करायचा अशी काही गोष्टच नाही. साधी सरळ सोपी गोष्ट होती. पण या सुधाकरला वाटलं का काहीतरी आडकाठी आणा, भावाचं लग्न व्हायला ते त्याला देखवणं, म्हणून त्यांना आडकाठी आणलेली आहे. त्यामुळं लग्न तर माझ्या संगच होणार. तरी बी तुम्ही जे म्हणसाल, तात्या जे म्हणतील ते सगळं मला मान्य आहे. दादा हा बोल. नाही बोलणार तर आहेच मी. आता तो इतके सगळे रडगाणं सांगितलं तू. आता मी बाजू सांगतो मोह काय म्हणणं येतं. हे पहा तात्या काय विषय झालता काय. हे जो आम्हाला म्हणलं का मी परभणीला आमक्या घरी पोरगी पाहायला चाललो, तेव्हाच मला अंदाज आलता की हे संगीताच्या घरी चालले म्हणून. पण संगीताला मी फोन केला, ते विचारलं की काय विषय, तर ती म्हणली का बा जिंतूरचं झालं, वसमतचं झालं, कळमनोरीचं झालं, हिंगोलीचं झालं, आता सावळी पाळलीचं स्थळ यायलं म्हणे माझ्या बहिणीला पाहायला. तर मी तिला म्हणलं का बा ते मोहा भाऊ आहे म्हणलं मोठा, तर पाहू दे म्हणलं त्याला काही हरकत नाही. ते आता महसूल सहाय्यक झालाय म्हणलं, चांगलं घर आहे आमचं. सहिताला सईताला नाही सांगितलं म्हणलं मी. सहिता म्हणला की तू आता. नाही हो, एक काहीतरी सांग रे. हो एकच सांगायलो. सईता तिची मोठी बहीण जिल मोहा भाऊ म्हणजे दत्ता पाहायला गेलता
आणि संगीता लहानी बहीण आहे, जिचं मोह प्रेम प्रकरण आहे. हे मी तुम्हाला सांगायलो. तुम्हाला कळलं नका काय सांगायलो तू. आता ह्यो पाहायला गेलता सईत आलं, पण यानं पसंत केली संगीता. आणि आता ह्यो म्हणायला का संगीता संग लग्न करायचं, पण संगीताचं मोह प्रेम आहे. मग संगीता संग लग्न कोण करणार? मी. आणि यानं 4 सईता आणल्या तरी मला काही घेणं देणं नाही, पण संगीता मई आहे आणि संगीता संग मीच लग्न करल, कारण आमचं प्रेम लय आधीपासून आहे. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, मग काळीच फाडून पाहिले तर संगीताचा फोटो दिसल, मग हात कापून पाहिला तर संगीताच्या नावाचं रक्त वाहते भळबळ भळबळ. माया उरावर जर तुम्ही जोरात बोका आणला तर मायो मायो नाही म्हणत मी, संगीता संगीता म्हणतो. एवढं प्रेम आहे आमचं. अरे पण इतक्या वेळ गप्पा मारल्या माझ्या संगीतानं तो एकदा नाव घेतलं नाही की रे? डायरेक्ट उखाण्यात नाव गेलती हे आता. बापा ते मला नको सांगू. मय उखाणे तयार करून झालेत आणि त्याच्यात संगीताचं नाव आहे. काळ्या मोहण्याली 4, फाटक्या जीवनाली 4, परभणी येऊन घरी येऊच रोक. मी संगीताचे स्वप्न पाहू लागलो आणि मय सगळे स्वप्न पाहून झालेले आहेत आणि मी ते मय स्वप्न पूर्ण करणार आहे. संगीता अरे मग संग काय मीच लग्न बळजबरी करणार करतो आहे. काय तू आता संगीतावर? मायच्या तिला विचार ना आधी लग्न करायचं का नाही तर. विचारलं मी तिला. तू ठरवून मोकळा व्हायला. तिला विचारता करणार आहे का मी लग्न? मी तुला तेच सांगितलो की आम्ही माडीवर जवळपास अर्धा तास बोलत होतो, तेव्हा तिनं तो उल्लेख पण काढला नाही. म्हणजे तिच्या मनात तू कोटच नाही. तुझ्या मनात असेल ती, पण कोटच तिच्या नाही मनात तू म्हणजे? कोटच नाही. अरे प्रेम आणि आहे माझ्या संग आमचं, बोलताना तिचं हसून कोणाला बोलू सांगाल लागली का ती. प्रेम आहे म्हणजे म्हणून? तिला नाही, मी नाही, मोय, आवडलेला आहे, मोय, माझ्या मोय, संग तिला तू लग्न मोय. करायचंय. गोष्ट सोपी आहे. संगीता संग मी लग्न करणार आहे. तिच्या बापाला होकाळ मी करून पाहतो कसं लग्न करतो तो. नाही मांडवातून नवरील पळून दिलं तर नावाचा सुधाकर नाही मी. तुला तर माहिती आहे मी किती तापट डोक्याचा आहे. हा अरे पोरगी आहे ती एसटीची सीट एक काय रुमाल टाकली मई झाली म्हणून. काय दादा तू बी गप्पा करायला? अरे एमपीएससी मधून काय असं शिकवलं का तुला? एमपीएससीचा विषय मधात काढू नको. अरे एपाय सुधाकर MPSC नाही, थांब थांब. अभ्यास एमपीएससीचा केला विषय तर मधात काढू तुला. नको. एमपीएससीचा याच्यात काहीच संबंध नाही. एमपीएससीचे पोरं किती चांगले असतात, मायापेक्षा जास्त कोणाला मी माहित सांगू नाही. लागलो. त्यामुळे तू सांगू थांब. लागलो फक्त मी याला एमपीएससीचा MPSC विषय नाही आला पाहिजे. पाहिजे. एक मिनिट ऐकून काय बाकी एमपीएससीचा विषय मधात आणू नको. तुमचा काय जे विषय असेल ते आपण ग्रामपंचायत मिटवू, सरपंच बोलून मी मिटवतो, पण एमपीएससी आयोगाला मधात आणू नको तू. एमपीएससीचं नाव बदनाम करू नको. सुधाकर ऐकून घे तू. मुस्काट फोडीन मी तू. हा ऐकून घे. अरे एमपीएससीचा अभ्यास करू करू पोरं बेजार झालेत रे. एक तर जागा निघन, आता परीक्षा होईन, रिझल्ट येईन, पोस्टिंग येईन, आणि तू एमपीएससी वाल्या पोराला बदनाम करायला का फोकनीच्या? हा अरे तुला सांगायलो काय मी, बाकी काही म्हणलं असतं तरी चाललं असतं, पण एमपीएससीचं नाव आणू नको म्हणतात. तुमच्या भावाचं मॅटर आहे, एमपीएससी काला बदनाम करायला? एक तर ते प्रेमाचा मॅटर वैयक्तिक असते, ते असं चावडीवर नाही आला पाहिजे. प्रेम करून तो झक मारली ना, आता आम्ही निस्तरायचं का होय रे तुमचं प्रेम प्रकरण? हे दत्ता पोरगी पाहिजे तर मला असं वाटायला त्याला पोरगी पसंत असेल तर ते लग्न करेल. हा आता कसं बोलले तात्या बोलले मग काय लगेच लग्न करतो काय तो दत्ता? लाज वाटते रे जनाची नाही तर मनाची तरी. पसंत आहे संगीता, मी तिच्या संगच लग्न करणार आहे. अजून 2 वर्षांनी मला कुणी लग्नासाठी पोरगी देणार नाही. वय निघून चालले. आता मी एमपीएससीतून पोस्ट काढलेले तात्या, म्हणून मी म्हणालो लग्न उरकून जाऊ दे एकदा. अरे मग सईता संघ करणं तू लग्न तिच्या मोठ्या बहिणी संघ. मोठीला पाहायला गेला आणि लहानी पसंत करून आला तू. असं असतं का लहानी कुठं? आवडली मग लहानी संग करायला ते लग्न. मोठी मला संग काय आवडली करायला ते? ती. लहानी मला आवडली. आवडली ती लहानी, सुधाकर मला एक मिनिट आवडली. ऐकून घे. लहानी जर आवडली त्याला तर ते मोठी संघ काय लहानी करायला लग्न? मी. मला सांग बरं तू. मी ये लहानी. आता तुला जर म्हणलं का मोठी संघ लहानी लग्न संघ कर तर तू करशील का? संगीता नाहीच संघ करणार मला ना लग्न तू. करायचं. सोपी मी गोष्ट केवळ आहे ना रे सांगितलं, सुधाकर. मोठीला माय पाहायला घ्या. गेलता, मोठी संघ त्यानं लग्न करावं, मला काही ऐतराज नाही. पण लहानी संघ संगीता संघ मी लग्न करणार आहे. विषय संपला. बाकी मला काही या विषयाला आम्हाला वाढवायचं काय नाही. रताळ विषय खायला close बोलवलं काय? करायचा. मायच्या आमच्या सुधाकर भावना सगळे म्हणजे गावातले काय, लोक माय बोलले तुम्ही चावडीवर काय तू म्हणायला मी फुटबॉल म्हणाल तसं मी म्हणाल तसं. अरे आम्ही काय हो, गवत संगीवर भारी प्रेम बांधायला आहे, लावलं फक्त इथे. एवढंच चावडीवर म्हणायचं. बैठक बाकी मी बसली. कोणाचं काही मी सांगायलो हे ऐकणार पाय नाही. सुधाकर आणि तरी बी सुधाकर तरी या लग्न उगा करायचं असेल तर जास्त त्याला शहाणपणा करू करू नको तू. नको. तात्या नाही सांगायला तर तर समजा ऐकून घे. गावात शांत राह तू उलटं-पालटं जरा. गेलं तर मग सगळे नावाचा काम धंदे सुधाकर सोडून नाही नको. मी. तुमचे भांडणं सोडवायला आले तिथे चावडीवर आणि तू मनाचा शहाणपणा लावायला सुधाकर माय. शहाणपणा काय त्याच्यात? आता जे आहे ते तुम्हाला सांगायलो आणि त्याच्यात तुम्हाला शहाणपणा वाटायला का? अरे मी लग्न करायचं म्हणायलो संगीता संघ. वाटते जास्त मुद्दा वाढवण्यात काही शहाणपणा नाही. आपण थांबवायची. मला वाटतं जास्त बाचाबाची करण्यात काही बाचाबाची मतलब नाही. म्हणजे आपण एकदा आम्ही काही संगीताला उगाच विचारू का तिला तोंडाच्या कोणासंग वाफा लग्न आहेत का करायचं? काय ती होतं? जर म्हणली सुधाकर संघ तर माया संग लग्न करा, आणि माया संघ म्हणली तर मग मी आहेच की लग्न करायला तयार. माझ्याकडे नंबर आहे संगीताचा. मला वाटतं की तात्यानं फोन करून तिला विचारावं. हे पाय आता मै ढोरं पाठपासून ताणत दिले तर तेल पाणी पाजायला गेलं नाही कोणी, तर मी शेतात जातो आणि संगीताचा नंबर घुमिवतो आणि तिला विचारतो का बा तुला कोणा संग लग्न करायचं म्हणतो, दत्ता संघ का सुधाकर संघ? ती ज्याच्या संघ म्हणली त्याच्या संघ आपण सगळ्याच्या संमतीने लग्न लावून टाकू. हे विषय इथंच मिटू. जास्त विषय वाढवण्यात मजा नाही. आता पाठपासून सगळे अख्खं गाव जमा करून ठेवले तुम्ही इथे. तर मी आता फक्त एवढंच सांगतो का पाण्यानं भरलेला हांडा असा कसा सांडीला, पाण्यानं भरलेला हांडा असा कसा सांडीला, आणि जे जास्त बोलेल त्याच्या चटके देईल. समजने वाला को इशारा काफी आहे आणि काही तो दुनिया वाला को तात्या भी बाकी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.